काय मागणी आहे बँकेसाठी? बँकेला आमची मागणी एक तर कॅशची मर्यादा कमी आहे. 1972-75 ला काहीतरी आमची शाखा इथं स्थापन झाली. त्यावेळेस आमची एरिया पूर्ण ड्राय होता, कोरडवाहू एरिया होता. आमच्या इकडे कॅनल आलाय, आता बागायती एरिया झाले. लोक चांगले आर्थिक याच्यामध्ये चांगले हे झाले, तरी बी आमच्या बँकेमध्ये पैसे ठेवायची लिमिट कमी असल्यामुळे आर्थिक याच्यामध्ये लोकांना अडचण होते व्यवहार करताना. ही अडचण वाढून हे भेटायला पाहिजे. कॅश ठेवायची जी मर्यादा आहे 23 लाखाची, 23च्या जागी 50 व्हायला पाहिजे. एकंदरीत आमची ज्यावेळेस आमच्या इथं शाखा ओपन झाली त्यावेळेस ज्या शाखेमध्ये जितकं टर्नओव्हर होतं त्या टर्नओव्हरच्या तुलनेमध्ये आज किती आहे याच्या अनुषंगानं आम्हाला पैशाची ठेवायची हे पण तिथं लिमिट वाढून द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, 3च कर्मचारी असल्यामुळं खूप कामाचा व्याप असल्यामुळे तिथे कामही होत नाहीत. एक तर कर्मचारी वाढवून द्यायला पाहिजे आणि जरासे चांगले कर्मचारी द्यायला पाहिजे. एकंदरीत त्यांनी सगळ्या शेतकऱ्याचं सगळ्याशी कोऑपरेशन करून सगळ्याचं म्हणणं, एखाद्या वेळेस एखादा नियम असेल तरी एखाद्या माणसाला उदाहरणामध्ये एखाद्या आता गावामध्ये एखाद्याला घर बांधकामासाठी कर्ज पाहिजे तर त्याच्या नियमामध्ये तुमचं NA, कलेक्टर NA, सिटी सर्वे असे कागदपत्र लागतात. आमचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी घर राहतं जवळजवळ 400-500 वर्षाचे, त्याची एक NA राहत नाही आणि हे राहत नाही. असे डॉक्युमेंट्स आम्ही देऊ शकत नाही आणि त्यावेळेस घर बांधकामाला कर्ज मागताना ते डॉक्युमेंट्समुळे मॅनेजर आम्हाला कर्ज मंजूर करत नाहीत. अशा गावठाण, जुने गावठाण होतं, अशा जुन्या गावठाणामधल्या घर बांधकामासाठी बँकेनं ही नियम 8 शिथिल करून आमच्या ग्रामपंचायतचं हे घेऊन कोण्या किती वर्षापासून त्याचा पुरावा आहे ते पुरावा घेऊन त्याचा आम्हाला कर्ज द्यायला असं सहकार्य करायला पाहिजे. या बँकेच्या अंतर्गत किती गाव आहे? या बँकेच्या अंतर्गत माझ्या मते 7 काहीतरी गाव होतं. 7 गावामध्ये बँके काय तर पाठपुरावा व्यवस्थितरित्या होतो का? होत नाही. मग कर्मचारी कमी असल्यामुळे कर्मचारी 3च होते. इथं कमीत कमी 6 कर्मचारी लागतात. 3 कर्मचारी असल्यामुळे त्या 3ही कर्मचाऱ्याला बँकेत मधलं व्यवहार सांभाळणं होत नाही. बाकीचं हेच करू शकत नाही. ग्राहक सेवेची काही तक्रार वगैरे आहे का? ग्राहक सेवकाची ते ग्राहकला जे बाहेर जे अंगठा लावून पैसे द्यायले त्या जागी काही जण म्हणावेत पण ते लोक तक्रार देत नाहीत. मॅनेजरला आम्ही आता बोललो, मॅनेजर म्हणले की आम्हाला तक्रार द्या. लेखी स्वरूपात कोणी तक्रार द्यायला तयार नाही. लेखी असल्याशिवाय मॅनेजर कोण त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तयार नाही. अजून काही बँकेच्या बाबतीमध्ये गोरगरीब जनतेला त्रास होत आहे का? जसं खातं उघडणं, KYC करणं, ते खातं वगैरे ते हे फक्त त्रास एकच व्हायला, कर्मचारी कमी असल्यामुळं यायला कामाला विलंब लागायला. आपण जाणून घेतलं या ठिकाणी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही शेतकरी, आता आमचा बागायती एरिया असल्यामुळे आमच्या इकडच्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती एकदम चांगली झालेली आहे. 4 व्हीलर गाडीसाठी सुद्धा शेतकऱ्याला बँकेनं कर्ज द्यायला पाहिजे. कारण दुसऱ्या बँका द्यायला, महाराष्ट्र ग्रामीण बँक द्यायला तयार नाही. ते म्हणतात की कर्मचाऱ्याचं पगारपत्र लावा, काही की लावा. आमच्या इथलं समजा एखादा कर्मचारीच नाही गव्हर्नमेंट जॉबला तर मग त्याचं पगारपत्र कोणाचं लावा? आमचं सिव्हिल बघा, आमची बँकेचा व्यवहार बघा, आमच्या 7/12वर बघा, आमच्या 7/12ची व्हॅल्युएशन बघा. आमची आज आमच्या इथं 50 लाख रुपये प्रति एकर प्रमाण जमीन विकायली. 7 एकर जमिनीची 3.5 लाख रुपये 3.5 कोटी रुपये होतात. देते किती लोन बँक? 5 नाही तर 7 लाख रुपये. अशा वेळेस न द्यायला हरकत नाही, द्यायला पाहिजे, पण ते असं देणं आले. आपण गावकऱ्यांच्या वतीनं वरिष्ठांकडे काही कागदोपत्री नाही, आम्ही कोण पाठपुरावा केला नाही. मी एकदा पाठपुरावा केला, माझ्या एका तक्रारीमुळं क्रॉप लोन मंजूर झालं होतं. मला क्रॉप लोनच्या सह्या करता मी 1.5 लाख रुपये बँकेला, मी तर क्रॉप लोन घेत नाही, पण गव्हर्नमेंट कर्ज माफी करायला आणि आपण कर्ज नाही घेतल्यामुळे आपल्याला मूर्खाचं प्रमाणपत्र भेटल्यासारखं व्हायला म्हणून मी 1.5 लाख रुपये कर्ज उचललं होतं. पण मॅनेजर साहेबानं इथंच आणून सह्या करा, असंच करा म्हणून म्हणल्यावर मी तक्रार केली होती. पण मला एक पत्र मिळालं बँकेचं की तुम्ही डॉक्युमेंट्सची पूर्तता करा, तुम्हाला कर्ज मिळेल. मग कर्ज तर डॉक्युमेंट्सची पूर्तता झाल्यावरच माझी कर्ज मंजूर झालं होतं. मॅनेजर साहेबाच्या त्या वागण्यामुळे मी काही कर्ज घेतलं नाही. आणि ATM सुविधा व्यवस्थितरित्या चालते काही? ATM असंच कधी चालते कधी बंदच राहते. जवळपास नुकसान होते त्या संदर्भामध्ये जवळपास ATM मध्ये पैसेच राहत नाहीत आमचे.